दानोळी येथील वारणा नदीची पाणी पातळी झपाट्यानं कमी झाल्यानं मंगळवारी ग्राम पाणी पुरवठा खंडित झाला. इंटकवेलला पाणी येत नसल्यानं उपसा पंप बंद झाला होता. पाण्याची समस्या उद्भवल्याने येथील ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचाऱ्यांनी पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केलं. JCB मशीनच्या सहाय्यानं काम करण्यास अडथळे निर्माण होत होते. नदीकाठावर तीव्र उतार होता. मात्र पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी भराव टाकणं गरजेचं होतं. परिणामी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोखीम घेतली. बाका प्रसंग असताना देखील धाडसानं रस्ता बनवून मशीन इंटकवेलजवळ नेण्यात आली. जवळपास 15 फूट खुदाई करीत भराव टाकून पाणी अडवण्यात आलं. तब्बल 7 ते 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर नळ पाणी पुरवठा पंप सुरू झाला व सर्वांनी निश्वास सोडला. पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा अखेर सुरळीत झाला. पिण्याच्या पाण्यासाठी दीर्घकालीन व्यवस्था झाल्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. यासाठी विशेषतः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठे कष्ट घेतले. यावेळी सुनील शिंदे, रामचंद्र शिंदे, ग्रामविकास अधिकारी KR बागुल, विकास वाळकुंजे, विजय दळवी, अमित दळवी, रुपेश भोसले, गणेश साळुखे, विजय साळुखे, अनिल शिंदे, प्रकाश माने आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी सागर गावडे, युनुस नदाफ, बंडा यादव, राहुल होगले, इसाक नदाफ, राजू नदाफ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मराठी S न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे.